साहेब, पोलिसांनी तुमच्या फॅक्टरीमध्ये सर्च सुरू केली आहे, हे खरं आहे का? सर, कमिशनर साहेब स्वतः भेटायला आले होते, याचा अर्थ काही महत्वाचा ब्रेक थ्रू मिळाला आहे का सदानंदच्या केसमध्ये? सर, मणी व्यतिरिक्त तुमच्या घरातल्या यात आणखी कोण इन्व्हॉल्व आहे का? सर, मणी नक्की दोषी आहे का? कारण आतापर्यंत पोलिसांना त्याच्या विरोधात काही प्रूफ मिळालेलं नाहीये असं आम्हाला कळलंय. शांत व्हा तुम्ही. तुमचे प्रश्न मी ऐकले, आता माझं उत्तर ऐका. घटनास्थळी तपासणीसाठी पोलीस गेले होते आणि म्हणूनच त्यासाठी ते आमच्या फॅक्टरीमध्ये गेले होते, हे खरं आहे. कमिशनर साहेबांकडनं आम्हाला जे कळलंय ते ऐकून खरंच मला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्या मते आजपर्यंत जी काही चौकशी चालू आहे आणि जे काही पुरावे मिळाले ते सगळे मणीकडे बोट दाखवत आहेत. मणीच या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे असं समोर येत आहे. आणि हे सगळं ऐकून मी खरंच कोलमडून गेलो. आता काय सांगू तुम्हाला, मला माहितीच आहे ना की मणीला मी माझ्या मुलासारखा मानतो, त्याच्यावर माझे संस्कार आहेत आणि अगदी काही पैशांसाठी त्यांनी असं वागावं याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. पण पोलिसांचे पुरावे खोटं बोलत नसतात. मला खरंच खूप वाईट वाटतंय. मणी कसा काय दोषी असू शकतो? आय मीन, आतापर्यंत राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात मणीने तुम्हाला नेहमी साथ दिली. आतापर्यंत तुमच्यासाठी जीव घ्यायला आणि द्यायला तयार असलेला मणी तुम्हाला फ्रॉड वाटू लागला, हे तुम्हाला मान्य आहे? मी मान्य केलं काय किंवा न केलं काय, पुरावे तेच सांगतायत. सर, पुरावे मॅनेज केले जातात हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. माझा प्रश्न हा आहे की मणी खरंच दोषी आहे का, की इतर कोणाला वाचवायला मणीला बळीचा बकरा बनवला जातोय आणि त्याच्या विरोधात पुरावे मॅनेज केले जातात? सर, इतका काय विचार करता तुम्ही? मणी आणि सुजित मध्ये काय फरक आहे? म्हणजे सुजित तुमचा मुलगा आहे आणि मणी तुम्हाला मुलासारखा आहे. सुजितला जेव्हा अरेस्ट झाली होती तेव्हा तुम्ही आकाश पातळ एक करून सुजितला सोडवलं होतं आणि आता मणी विरुद्ध पोलीस देतात ते पुरावे तुम्हाला मान्य आहेत? हा तपास तुम्हाला खरंच योग्य वाटतो का? तुमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास दिसत नाही असं मला वाटतंय, पण त्याला मी काहीच करू शकत नाही. पण माझा मात्र पोलिसांवर, न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. सर 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 सरपोतर सर, ब्रेकिंग न्यूज, सदानंदच्या केसमध्ये पोलिसांचा मोठा खुलासा. खासदार सरपोतदार सर यांनी मणीच्या डोक्यावरचा हात काढून घेतला आहे का? मणीच गुन्हेगार आहे असे सरपोतदारांचे संकेत. सदानंदचा खून आहे की अपघात या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आणि पुरावे सांगत आहेत की हा खूनच आहे आणि हा खून मणीने केला आहे. तू ग्रेट आहे सर शालू. चोराच्या बायकोला घरात कामाला ठेवलंस. मी असते तर कधीच हाकलून दिली असती. नाहीतर काय, तो फॅक्टरी मध्ये चोरी करत असणार आणि ही घरामध्ये. कमिशनर साहेबांकडनं आम्हाला जे कळलंय ते ऐकून खरंच मला खूप